नमस्कार, मी संपदा. कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शहरातील एक प्रतिष्ठित वकिलाने त्याच्या मुलासोबत मिळून वृद्ध पक्षकाराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री 11 ते मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वकील व त्याच्या मुलाला अटक केली आहे. अश्विन मधुकर वासनिक आणि आविष्कार अश्विन वासनिक अशी अटकेतील आरोपींची तर हरीश दिवाकर कराडे असे हत्या झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. हरीश कराडे हे वायुसेनेत नोकरीवर होते. नोकरी करीत असताना एका प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ॲडव्होकेट अश्विन वासनिक याची भेट घेतली. त्यांना प्रकरणाची माहिती देऊन न्यायालयात बाजू मांडण्याची विनंती केली. त्या प्रकरणात ॲडव्होकेट वासनिक यांनी बाजू मांडली आणि निलंबनाचा आदेश रद्द करून पुन्हा कराडे यांना नोकरीत घेण्यात आले. तेव्हापासून हरीश कराडे आणि ॲडव्होकेट अश्विन वासनिक यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. दोघांचेही कौटुंबिक संबंध होते. गेल्या 2 वर्षापूर्वी हरीश हे वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. आरोपी वकील अश्विन आणि हरीश कराडे हे पूर्वी एकाच गल्लीत राहायचे. त्यानंतर वासनिक इंदोरात राहायला गेले. दुसऱ्या एका प्रकरणात वकील अश्विन वासने यांचे हरीश कराडे हे पक्षकार होते. त्यामुळे महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी यांची वासनिक यांनी त्यांना रविवारी रात्री घरी बोलावले. कराडेने त्यांची शेती वासनिक यांच्याकडे लाखो रुपयात गहाण ठेवली होती. यावरून या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी वकील व हरीश कराडे सोबत दारू पित होते. ते नेहमीच रात्री उशिरापर्यंत दारू पित बसत होते. रविवारी रात्री वकील अश्विन वासनिक आणि कराडे यांनी दारू पार्टी करण्याचे ठरविले. त्यानुसार रविवारी रात्री हरीश कराडे आरोपी वकील अश्विनच्या घरी गेले. तेथे दोघांनी रात्री 11 ते 2 पर्यंत सोबत दारू घेतली. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणमारीत झाले. त्यामुळे वकील अश्विन वासनिक याने मुलासोबत मिळून कुऱ्हाडीने वार करत कराडे यांची हत्या केली. या घटनेनंतर वकील अश्विन वासनिक याने आज सकाळी जरीपटका पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी हरीश कराडे यांची पत्नी सोनाली हरीश कराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका ठाण्याचे उपनिरीक्षक मारुती जांगलीवाळ यांनी आरोपी वकील अश्विन आणि त्यांच्या मुलाविरुद्ध कलम 302-34 नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आज 3-3:30 के बीच में पुलिस थाने को खबर मिली थी. उसी वक्त हमारे पुलिस पथक और PSI मारुति जंगलवाड़ स्पॉट पर गए. स्पॉट पर तुरंत गए तो वहाँ पर उनको 2 आरोपी और जो मयत वो उधर मिले थे. आरोपी को ताबे में लिया. आगे की प्रोसीजर करके हमने गुना दाखिल किया है. उसमें ये मयत और आरोपी इनके पुराने जान पहचान वाले हैं. किस वजह से ये मर्डर हुआ है ये इसकी जानकारी अभी हम ढूंढ रहे हैं. तपास चालू है इसमें. ये आरोपी जो है मोटा इंदुरा बौद्ध विहार के सामने में गली में उनका रहने का घर है. इनके घर पे ये हादसा हुआ था. और ये जो मयत है वो पहले इनके एरिया में रहने के लिए था. पुराने जान पहचान वाला था. और इनका एक केस भी इन्होंने चलाया था और ये उनको न्याय दिया था. यही जो मयत और इनका कुछ जो झगड़ा हुआ था, क्या झगड़ा हुआ था, किस वजह से हुआ था, वो अभी उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है. बाद में जानकारी दी जाएगी. दोनों भी आरोपी बाप बेटे हैं. दोनों में हिरासत में है. अटक कर लिया है उनको. जैसे ही इंफॉर्मेशन मिली वैसे हमारे पुलिस पथक वहां पर गया. तुरंत उनको ताबे में लिया था. मां प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगांव तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में 2 BHK लग्जरियस फ्लैट. अ प्रोजेक्ट बाय मां प्रभावती बिल्डर्स. मां प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे, वह भी किफायती दामों में. स्पेशलिटी मॉड्यूलर किचन, लिफ्ट फैसिलिटी, पार्किंग, POP in all rooms, 24/7 drinking water and many more facilities are available. GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक. साथ ही 7,001 रुपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें. संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061. आर ऑफिस एड्रेस पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर.